आजचा भागही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि फनीसुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आणि गौतम हे दोघंही जण दाढी मिशी लावून तिथे आलेले असतात आणि आता ते जे वाजप असतात ना, वाजवणारे, त्यांच्यासोबतच ते आता उभे असतात. काय तर म्हणे त्यांना आता वाजवायचं आहे. तर या लुकमध्ये दोघंही जण ना खूपच क्यूट दिसत असतात आणि त्यांचं लक्ष असतं समोर. तर दुसरीकडे आता शरू तिथे आलेली असते आणि जय आणि गौतमला तसं मिशीमध्ये बघून ना तिलाही हसू येत असतं आणि तिला कळतं की गौतम आणि जय फायनली आलेले आहेत. त्यानंतर आता ती म्हणत असते की चला आता या सगळ्यांनी नाचायला, ए बजाओ, आणि असं बोलून मग आता ती लोक वाजवू लागतात. तेच आता सगळीजण नाचायला सुरुवात करतात. जेव्हा आता सगळीजण नाचायला सुरुवात करतात ना, तेव्हा मात्र आता इकडे खूप जोरजोरात आता ह्यांचा हा डान्स सुरू असतो. हे मजेमध्ये सगळं सुरू असतं. तेवढ्यातच उमा त्या सगळ्यांना थांबवते. आधी हळदीचा प्रोग्राम करून घेऊया असं म्हणते. तेच आता हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात होते. आसावरीला आणलं जातं तर शरू लांबूनच तिची दृष्ट काढते, कारण खूपच गोड अशी आज आसावरी दिसत असते. मग इथे उमा म्हणत असते की सगळ्यात आधी ना आपण नवऱ्या मुलाला हळद लावून घेऊया. तेच गौतम समोर असतो, पण इकडे आसावरीचा जीव नुसता वरखाली होत असतो, कारण तिला गौतम बांदेकरची हळद लावून घ्यायची नसते. म्हणूनच मग आता ती समोर बघत असते. समोर जेव्हा ती आता बघते ना, तेव्हा ती म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा तोच हवाय. मग शरूना खाणाखुणा करून तिला सांगते की काळजी करू नकोस, हा तोच आहे बघ, दाढी बिशी लावून आलाय. मग खूप आनंद होतो. तेच दुसरीकडे आता उष्टी हळद लावायचं ठरत असतं, कारण गौतमला हळद लावून झालेली असते. तेच आता जय पटकन जातो आणि जय तिथे जाऊन ना मेन स्विच बंद करतो, जेणेकरून जर लाईटच गेली तर मग कसं कोणाला काय कळणार आहे. मग लाईट तर बंद होते, काळोख होतो. त्या संधीचा फायदा तर इथे असणाऱ्या या सगळ्यांनाच घ्यायचा असतो. खास करून हा फायदा ना इथे असणाऱ्या या गौतमला घ्यायचा असतो. शरूने आणि प्लॅनिंग तर केलेलंच असतं, त्यामुळेच ना ती आता बघत असते की सगळ्या काही गोष्टी कशा होत आहेत. तेच इथे शरूला धक्का लागतो, शरू खाली पडते, पण त्याच संधीचा फायदा ती गौतमला करून देते. गौतम हळूच येतो तिच्या समोर ना, ती मुद्दामून हळदीची वाटी ठेवते. स्वतःच्या गालाला आधी गौतम हळद लावतो आणि तोच गाल ना त्याने आता तिच्या गालावर आता घासलेला असतो. मग तिचा गाल त्याला तिची उष्टी हळद लागते आणि मग काय, तो म्हणतो की मी तुला म्हटलं होतं ना की माझी उष्टी हळद तुला लागणार म्हणून, तर मग बघितलीस का, शेवटी माझी उष्टी हळद तुला लागलीस की, असंही आता तो म्हणू लागतो. तेच दुसरीकडे आता लाईट तर गेली आहे. मग आता लाईट कधी येईल, तुम्ही जनरेटरची सोय केली नाही आहे का, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना जनरेटरची सोय तर नाही केली, मग मी बघू का माझ्या पैशाने, असंही गौतम बांदेकर बोलतो. तेच आता इथे जयने पटकन लाईट्स ऑन केलेले असतात. जसं जय लाईट्स ऑन करतो ना, तसं सगळीजणं आता असतात की चला बरं झालं, पमाने तर लगेच स्वामींचे आभारच मानलेले असतात. मग इकडे आता हा कार्यक्रम पूर्ण दिमाखात सुरू होतो. म्हणजेच काय, तर आता या कार्यक्रमाला सगळीजणं व्यवस्थितपणे हजर असतात. मग चला आता आपण हळदीचा प्रोग्राम करूया. तेच आता ही लोक बघतात तर काय, इकडे असणाऱ्या आसावरीच्या गालावर ऑलरेडी हळद तर लागलेलीच असते. मग हळद लावली तरी कोणी, हा मुळात प्रश्न पडलेला असतो. मग तेव्हाच ना त्यांना समजतं की नक्कीच ना हळद कोणीतरी लावलेली आहे. मग ती शरू म्हणते की मी लावली आहे हळद, असंही तिने म्हटल्यावर मग आता गौतम जीजू तुम्हाला सुद्धा हळद लावून हवी होती का, जाऊ द्या, असं बोलून ती चिडवू लागते. तेच दुसरीकडे आता पुन्हा एकदा सगळ्यांचा डान्स होतो. म्हणजे गौतम बांदेकरची हळद काही लावली जात नाही, फक्त गौतमचीच हळद लावली जाते आणि डान्स होतो. आणि मग त्यानंतर इकडे गौतम बांदेकर रागातच हे सगळं काही बघत असतो. तर त्याला ना डाऊटच येत असतो की हे नेमकं चाललंय काय. तर दुसरीकडे जय आता गौतमला म्हणत असतो की चल आता आपण जाऊया, आता आपण इथे जास्त वेळ थांबायला नको, आणि असं बोलून तो आता त्याला घेऊन चाललेला असतो. तर मुद्दामून ना शरू तिथे येते आणि शरूने जयच्या गालाला हळद लावलेली असते. तर जय तिच्यावर ओरडतो आणि हे काय आहे, कशाला माझ्या गालाला हळद लावलीस, असं देखील आता तो बोलत असतो. तेव्हाच ना आता शरू म्हणत असते की काय झालं,
चल जा पटकन जा आमच्या आतमध्ये रूममध्ये आणि तुला गाल पुसायचे आहेत ना तर पुसून घे जा, असं बोलून आता ती त्याला गाल पुसण्यासाठी पाठवून देते. मग दुसरीकडे आता पमा जेव्हा आसावरीला या लुकमध्ये बघते तेव्हा तिचे डोळे पाणावलेले असतात. फायनली आज तिच्या मुलीची हळद झालेली होती, त्यामुळे ती खुश होती. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे जी शरूचं घर असतं तिथे दोघंही जण गेलेले असतात आणि लावलेली हळद पुसत असतात. तेच आता तिथे येते आणि मयू या दोघांना पाहते. अरे तुम्ही तर आता तिला समजतं. मग ती आता मम्मी मम्मी करून ओरडतच जात असते. तेच आता तेवढ्यातच तिकडे शरू अनु आलेले असतात आणि तिच्या तोंडावर हात ठेवतात. मग ती म्हणत असते की हे बघ आपल्या घरात कोण आलंय आणि ही 30 माणसं आहेत आणि दाढी मिशी लावून शिरलेत. त्याबरोबर आता अनु म्हणत असते की हिला ना आपल्याला सांगावंच लागणार आहे काही झालं तरीसुद्धा. मग काय तिला गुपचूपपणे आतमध्ये घेऊन गेलं जातं आणि जेव्हा तिला आतमध्ये नेलं जातं ना तेव्हाच ना तिला आता सगळ्या काही गोष्टी खऱ्याखुऱ्या सांगाव्याच लागणार असतात. अगं हा बघ ना, हा तोच माणूस आहे ना, त्या दिवशी ह्याच्यामुळेच तुला ओरडा मिळाला ना आईचा, मग आता परत हा इथे आलाय, आपल्याकडे का आलाय हा, आणि जर आईने बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. अनु सांगते शरूला की आता सांग बाबा तूच सगळं हिला काही, नाही तर आपलं काही खरं नाही. मग आता शरूला सगळ्या काही गोष्टी पहिल्यापासून ना समजावून सांगाव्याच लागतात मयूला. मग मयू म्हणते की बापरे हे सगळं असं आहे का, म्हणजे ही तर पूर्ण पिक्चर स्टोरी आहे यार, खरंच ना मला तर ही स्टोरी ना आवडली आहे, असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ती म्हणते की म्हणजे जे गौतम बांदेकर जे जिजू आहेत पहिल्याचे ते कॅन्सल आणि मग हे नवीन जिजू आहेत का आपले, अच्छा आहे असं आहे, तर म्हणजे हे सगळं काही आपण आसावरी ताईसाठी करतोय, चालेल चालेल, मग तर चालेलच हां, मला तर आवडले बाबा हे सगळं काही, मला ना आता हे जिजूसुद्धा आवडलेत, असं बोलून ती मुद्दामून ना या गौतमची दाढी मिशी मुद्दामून खेचते. गौतम तर आता रडवेलेल्या चेहऱ्याचा झालेला असतो, त्याला तर कळतच नसतं की काय करावं ते, पण आता ह्या बहिणी मिळून ना त्याची खूप मजा घेत असतात. तेच दुसरीकडे मात्र आता शरूला सांगितलेलं असतं की ही गोष्ट आईवडिलांसमोर बोलायची नाही. तेच आता सगळीच जण घरात आलेली असतात. दुसरीकडे आता बोललं जात असतं की चला आता ना आपण काय करायचं आहे सांगा, काय काय करूया, मी जेवणाची ताटं घेते, असं बोलून तिथे आता आसावरी येते. तर आसावरीसाठी स्पेशल अशी चटईसुद्धा टाकून ठेवलेली असते. आसावरीला सांगितलं जातं की बस झालं बाई तू आता बस. मग आता आसावरी म्हणते की हे काय, मग आता तिला आयतं ताट आणून दिलं जातं. तेच पमा म्हणते की बाळा आज तुला हे सगळं आयतं करून खायचं आहे, म्हणजे कसं यानंतर तुला असं सुखानं जगता येणार नाही ना गं बाळा, म्हणून तुला म्हटलं की घे खाऊन, काय आहे ना तुला म्हणू का, आमच्यासारखं नंतर तुझं सगळं काही होणार आहे, मग तेव्हा तर तुला सगळंच हे करावं लागेल, म्हणून म्हटलं आता जोपर्यंत आपल्या घरात माहेरी आहेस ना तर सुखानं जगून घे, नंतर काय सुखानं जगताही येत नाही, सगळं काही घरच्यांसाठी करावं लागतं, असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे बाबा आता तिला भरवायला बसलेले असतात. शेवटी बाबांचा जीव हा मुलीवर सगळ्यात आधी असतो आणि त्यामुळेच ना सगळ्यात मोठी ही आसावरी असते. आसावरीला भरवायला ते बसलेले असतात आणि सोबतच ना त्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेले असतं. म्हणजेच ते म्हणतात की आमची इतकुशी छोटूशी आसावरी कधी एवढी मोठी झाली ना काहीच कळलं नाही आणि आता तर ती भोवल्यावर उभी राहणार आहे. कशी आधी आपल्या पक्ष्यांसोबत राहतात आणि मग नंतर कशी उडून जातात, अगदी तसंच माझी लेखही उद्या लग्न करून दुसऱ्या घरात जाणार आहे. कसं असेल दुसरं घर माहीत नाही, पण मला नक्की खात्री आहे की सगळं काही तुझं चांगलंच होणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा सगळ्या काही गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता इकडे बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. बाबा म्हणत असतात की या घराला आतापर्यंत ना तो खूप चांगलं समजून घेतलेला आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं तेवढं सुंदर तू समजून घेतले, सगळ्या बहिणींनासुद्धा तू आपलंसं केलं, असं देखील बोलून ना आता तिला कसं कसं शांत केलं जात असतं. आईसुद्धा म्हणजे पमा आणि सुभाष दोघंही जण तिला भरवत असतात एक एक घास आणि त्यांना लहानपणापासूनचे आसावरीचे सगळे दिवस आठवतात. म्हणजे आसावरी
आसावरीसोबत त्यांनी कसे कसे दिवस काढलेत आणि सोबतच बहिणींसाठी सुद्धा नेहमीच ती कशी तत्परतेने उभी असायची हे सगळं काही सुभाषला आठवतं. मग आता बिचाऱ्या आसावरीचे सुद्धा डोळे पाणावलेले असतात, कारण तिला आता हे घर सोडून आता अवघ्या 2 दिवसात नवऱ्याच्या घरी म्हणजेच गौतमच्या घरी जायचं असतं. त्यामुळे तिचे डोळे अगदीच भरून आलेले असतात. तर इकडे आता सुभाष आणि पमाचे अश्रूसुद्धा थांबत नसतात. तेच आसावरी त्यांना म्हणत असते की प्लीज ना, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि असं बोलूनच ना ती आता शांत का होईना थोडंसं त्यांना शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि मी तुम्हाला भेटायला येत जाईन असंही म्हणते. मग तेव्हाही त्यांना थोडंसं का होईना बरं वाटतं. तेच दुसरीकडे आता शरू, अनु आणि मयूचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. आणि माझ्या बहिणी आहेत ना, या नक्कीच तुमची व्यवस्थित काळजी घेतील आणि आपण पुन्हा भेटूच की. मी आता गेली तर काय पुन्हा येणार नाही असं होणार आहे का? असंही बोलून ती आता थोडं का होईना सगळ्यांना हसवायचा प्रयत्नच ती करत असते. तेच दुसरीकडे मात्र आता सगळीजण जे आहेत ते रडत असतात. तेव्हाच पमा म्हणत असते की स्वामींच्या आशीर्वादाने तुला ना अख्खं कुटुंब ना खूपच सुंदर भेटले, त्यामुळे आम्हाला ना कसलीही काळजी नाही आहे असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की खूप जास्त विचार गौतम करत असतो. गौतमला वाटत असतं की अवघ्या आता 2 दिवसांवर लग्न आलं आहे, मग अजून काहीच नाही आहे, मग कसं मॅनेज करायचं ना असाच विचार ना तो करत असतो. तेव्हाच ना तो ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जयलासुद्धा बोलून दाखवतो. तर जय त्याला समजावतो की शेवटच्या मिनिटाला ना कधीही काही होऊ शकतं, तू काळजी करू नकोस यार, तू जर काळजी असाच करत राहिला तर कसं होणार आहे, थोडं रिलॅक्स घे. कधी कधी ना शेवटच्या मिनिटालासुद्धा सगळ्या गोष्टी चेंज होतात, तसंच आपल्या बाबतीतही होणार आहे, तू काळजी करू नको, तुझं लग्न आसावरीसोबतच होणार आहे असं बोलून जय ना आता गौतमला सावरत असतो. गौतमला सुद्धा आता थोडं बरं वाटत असतं. तेच दुसरीकडे इकडे आसावरीसुद्धा ना आता रडत असते. आसावरी रडत असताना तिला सावरायला तिथे आता शरू आलेली असते. शरू तिला विचारते की काय झालं, काही गोष्टी आठवत आहेत का, काय त्रास होतोय का? मग तेव्हाच ना ती म्हणते की नाही गं, आता मगाशी ना गौतम आला होता आणि त्याने हळूच येऊन मला हळद लावली. हळूच येऊन जेव्हा त्याने मला हळद लावली ना तेव्हा मला इतका आनंद झाला ना, मी काय सांगू. म्हणजे ना मला असं वाटत होतं की कधी एकदा ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवते, पण जेव्हा हे लपून छपून भेटणं हे सगळं ना बेडेपणा वाटतो अक्षरशः. पण तुला सांगू, आता मला एका गोष्टीचं टेन्शनसुद्धा आलं आहे. म्हणजे आम्ही लग्न तर करणार, सोबतच ना आम्ही स्वप्नसुद्धा बघतोय की त्याच्यासोबत राहायची, त्याचसोबत आम्ही हे सुद्धा अनुभवतोय की आमचा संसार असेल, आमचं छोटंसं घर असेल. हे सगळं काही आसावरी आता बोलत असते. तेव्हाच ना ती हे म्हणते की आपण आपल्या आईबाबांना कसं तरी समजावून सांगू, पण त्याच्या आईचं काय, त्याची आई मला सून म्हणून स्वीकारेल का, ही सुद्धा काळजी ना आता आलेली असते. आणि त्यामुळेच ना टेन्शन जे आहे ते खरं तर येतं. आणि जेव्हा आसावरी या सगळ्या गोष्टी बोलून दाखवते तेव्हा शरूसुद्धा या गोष्टीचा विचार करू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला नक्कीच विसरू नका बरं का.